मुंबई पुण्यात काही दिवसात झालेल्या गोळीबाराच्या घटनांनंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर आलेत. बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर मुंबई पोलीस कारवाई करणार आहेत. सोबतच परवानाधारक शस्त्र तपासण्याचे आदेशही दिलेत. राजकीय व्यक्तींसोबत कुणाचं पूर्ववैमनस्य आहे याची माहिती घेण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी नवी माहिती समोर आली. ज्या पिस्तुलातून मॉरिसनं घोसाळकरांवर गोळीबार केला ते पिस्तूल अमरेंद्र मिश्रा नावाच्या मॉरिसच्या खासगी बॉडीगार्डचं होतं. या प्रकरणी अमरेंद्र मिश्राला पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेशातल्या फुलपूर इथून त्यानं हे पिस्तूल बनवून आणलं होतं. जळगावच्या चाळीसगावातील भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोरे कार्यालयात बसलेले असताना त्यांच्यावर 4 ते 5 अज्ञात तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून गोळीबार केला होता. गोळीबारात महेंद्र मोरे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान पहाटे त्यांचा मृत्यू झाला. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमापूर्वी जोरदार राडा झालाय. भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वाघेंची गाडी फोडली. वाघे पोलीस बंदोबस्तात जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाईफेक केली. तर जिवंत असेपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील. एका वाघेंना मारायला हजारो वाघे जिवंत होतील असं वाघे म्हणाले. पुण्यात निर्भय बनो सभेला भाजपनं विरोध केला. राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात निर्भय बनो सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याला विरोध करत भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तर महाविकास आघाडीचेही कार्यकर्ते सभा ठिकाणी आले. त्यावेळी मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी अखेर भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पुण्यातील निर्भय बनो कार्यक्रमाला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारही उपस्थित होते. पुण्यातील राड्यानंतर राज्यात आवाज दडपण्याचं काम सुरू आहे अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. देवेंद्र फडणवीसांना लोकशाही आवडत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. तर कुणीही कायदा सुव्यवस्था हाती घेतल्यास गय करणार नाही असं फडणवीस म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारकडे केली आहे. नरसिंहराव, चौधरी चरण सिंग, प्रणब मुखर्जींना भारतरत्न घोषित करून केंद्रातील भाजप प्रणित सरकारनं राजकीय औदार्य दाखवले. तर बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न घोषित करून हेच औदार्य दाखवावं असं राज ठाकरेंनी म्हटलंय.